ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र 41 न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ऐकलं की आजही धमन्यांमधलं रक्त सळसळून वाहायला लागतं आणि जगाच्या इतिहासामध्ये 400, 500, 800 हजार वर्षांमध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक सम्राट होऊन गेले, अनेक बादशाह सिकंदर होऊन गेले, पण जगाच्या इतिहासामध्ये केवळ एकच राजा असा आहे की ज्याचं नाव घेतलं की आजही या मातीमधल्या माणसांची छाती अभिमानानं फुलून येते। असे जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज। वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहून वयाच्या 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना प्रथमतः वंदन करतो। आजच्या श्रीनिवास हार्ट्स अँड डी ॲडिक्शन सेंटर, त्याचसोबत आधुनिक व्यसनमुक्ती केंद्र याच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यांचं पूजन करायचं भाग्य या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या पदरात आपण घातलं। पुराणं तुम्ही आम्ही इतिहासामध्ये भरपूरदा वाचली असतील, पुराणाचे आम्ही टीव्हीवर बघितले असतील, पण पुराणामध्ये समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामधून अमृत निघालं, विष निघालं, हे सगळ्यांनी पळवून नेलं, पण समुद्र मंथनामधून धन्वंतरी निघाले। तर धन्वंतरी देवतेच्या हातामध्ये जो कलश होता, मला वाटतं विचारपीठावर बसलेली ही जी माणसं आहेत, त्या कलशरूपी माध्यमातून तुम्हा आम्हाला मिळालेली ही सगळी माणसं आहेत, ज्यांच्या माध्यमातून समाजाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सोनं होतं आहे। कोरोनाचा काळ सगळा तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितला। आजच्या या सेंटरच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलोय त्या सन्माननीय आदरणीय डॉक्टर यशवंत पाटील सर, सन्माननीय शहा सर, सन्माननीय सुराणा सर, सन्माननीय धोंडगे सर, त्याचसोबत सर्व सन्माननीय मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शेवाळे सर, विचारपीठावर असणारे आमचे स्नेही सन्माननीय शिरसाट साहेब आणि सगळेच मान्यवर। कोरोनाचा काळ सर तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवला। म्हणजे परिस्थिती अशी होती की माणूस माणसाच्या जवळ जायला तयार नाही आहे। नवरा कोरोना पॉझिटिव्ह असला तर बायको जवळ जायला तयार नाही, लांबूनच गोळ्या दिल्या जायच्या, पाणी तुमचं इथंच आहे, तुम्ही इथंच राहायचं, जोपर्यंत रिपोर्ट नील येत नाही तोपर्यंत जवळ कोणी यायला तयार नाही। पण अशाही परिस्थितीमध्ये माणसांना जवळ घेऊन त्यांना बरं करायचं काम, जगात दुसरा देव आम्ही बघितला नाही, पण देव जर बघितला असेल तर तो डॉक्टरांमध्ये आहे। आणि म्हणूनच मी जाणीवपूर्वक सांगतो, देशामध्ये कोरोना आला, जगामध्ये कोरोना आला, आणि त्या काळात सुद्धा देश जिवंत ठेवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते दोघांनीच केलं। एक म्हणजे डॉक्टरांनी आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांनी या मातीमध्ये पिकवून ठेवून देश जिवंत ठेवला, आणि डॉक्टरांनी या मातीतल्या प्रत्येक रुग्णाची सेवा करत कुठलाही बाऊ न करता मातीतल्या माणसांना पुढे दुरुस्त करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं, आणि तेच आज आपल्या माध्यमातून होतोय। खऱ्या अभिमानाची गोष्ट आहे। मगाशी आदरणीय डॉक्टर साहेब या ठिकाणी बोलून गेलेत, महत्त्वाच्या गोष्टी सांगून गेलेत, तर आहार पद्धती, जीवन। आता मी रोज व्याख्यानात सर मगाशी विचारत होते तुम्ही काय करता नेमकं आम्हाला सांगा। आता व्याख्यानाच्या निमित्तानं रोज आम्हालाही फिरावं लागतं सर, 500-700 किलोमीटर रोजचा प्रवास आहे, तो करावं, दगदग वाढली, परवा सहज बीपी चेक केला, ते म्हटले बीपी हाय झालाय तुमचा। मी म्हटलं कशामुळे? रोज व्यायाम करतोय, आहार व्यवस्थित आहे, व्यसन नाहीत, मग हे कशामुळे? ते म्हटले रोजची दगदग एवढी आहे, आज जग एवढं धकाधकीचं झालंय की अशा परिस्थितीमध्ये योग्य मार्गदर्शन असल्याशिवाय तुम्ही आम्ही पुढे जाऊ शकत नाहीत। पण परिस्थिती अशी आहे की अशा कार्यक्रमाला मला असं वाटतं की मालेगाव सारख्या शहरामध्ये लाखोंची गर्दी असायला हवी होती, पण आमचं दुर्दैव सर असं आहे की आमच्याकडे, मी इथं सांगितलं डॉक्टरांनी की काही चांगलं मार्गदर्शन आहे, डॉक्टर येणार आहे, याऐवजी एखादा सत्संग ठेवला असता तर उभा राहायला जागा मिळाली नसती। ही वस्तुस्थिती आहे। समाजाला चांगलं देणं हे गरजेचं झालंय, आणि ही माणसं खऱ्या अर्थानं देण्याचं काम करतात। हे सातत्यपूर्व सांगतो, मी तुम्हाला सांगतो की माणसाला कायम वाटतं की आपल्या आयुष्याचं सोनं वाटतं, कारण प्रत्येकाची इच्छा असते की आयुष्याचं सोनं झालं पाहिजे, पण मला वाटतं नाही, सोन्याची किंमत जी आहे ना त्याच्या तेवढ्यापुरतीच असते। म्हणजे बोटामध्ये अंगठी करून घालण्या इतपत, गळ्यामध्ये घालण्या इतपत सोन्याची किंमत तेवढीच आहे। माणसाला जर व्हायचं असेल ना तर माणसानं परीस व्हावं, त्याच्या जवळ जावं, त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकावं। आणि ही जी सगळी माणसं आहेत ना ही परिसासारखी आहेत। मातीतल्या प्रत्येक माणसाचे उपचार, त्याचा आजार ओळखून त्याला निदान करणारे, त्याच्यावर उपचार करणारी ही जी माणसं आहेत, त्याला बरं करणारी ही जी माणसं आहेत, ही माणसं परिसासारखी आहेत। त्यांचा प्रथमतः मनपूर्वक गौरव करतो। आमच्या आदरणीय भोसलेताईंनी आम्हाला सांगितलं की कार्यक्रमाला सर तुम्हाला यायचं आहे। मी काल पुण्यामध्ये होतो, आज सकाळी आल्यानंतर दिगावकर साहेब सुद्धा सोबत होते, पण निताना परिसरामध्ये कोणतरी मयत झाल्यामुळे साहेबांना तिकडे जावं लागलं, काही कारणास्तव तिकडे निघावं लागलं, साहेब इथं येऊ शकले नाहीत। पण मी त्यांना म्हटलो की साहेब मी त्या ठिकाणी जातोय, तुमचा प्रतिनिधी म्हणून का होईना मी तिथं जाणं गरजेचं आहे, कारण आपल्या मातीमधला हा वेगळा प्रयोग आहे। आज मगाशी सरांनी उल्लेख केला
की आज तुमच्या आमच्या मातीमधल्या मुलांना खऱ्या अर्थानं ही गरज आहे. कारण परिस्थिती अशी आहे, मागच्या एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी पुण्यामध्ये राहतो सर. आज व्यसनमुक्ती केंद्र या भागात उपस्थित आपण करून दिलं आणि ती काळाची गरज म्हणून पुढच्या काळामध्ये ओळखलं जाईल. पुण्यामध्ये मालधक्का चौक म्हणून एक चौक आहे. पुणे स्टेशन आहे. पुणे स्टेशनच्या समोरच्या भागाला मालधक्का चौक म्हणून एक चौक आहे. या चौकामध्ये एक सिग्नल आहे. या सिग्नलला काही भिकारी बसलेले असतात. म्हणजे पुण्यातल्या प्रत्येक सिग्नल तशी परिस्थिती आहे. म्हणजे सिग्नल आहे, कोणी भिकारी, कोणी भीक मागतं, कोणी फुलं विकतं, कोणी फळं विकतं, कोणी पेन विकतं. म्हणजे नवरा तिथं, बायको तिथं, त्यांचा संसार तिथं, राहणं तिथं, जगणं तिथं आणि मरणंही तिथं. मुलंही त्यांची तिथंच लहानाची मोठी होतात. शिक्षण नाही, काही नाही, काही नाही. आणि त्या मालधक्का चौकामध्ये नवरा बायको आहेत, भीक मागावी, काहीतरी गुजराण करावी अशी परिस्थिती आहे. आणि असं सगळं चाललं असताना नवरा बायको, त्याची 3 वर्ष वयाची मुलगी आहे आणि एके दिवशी रात्री 10-11 वाजता दिवसभर भीक मागितली असेल, कोणतरी काहीतरी खायला आणून दिलं, ते खाल्लं, नवऱ्यानं खाल्लं, बायकोनं खाल्लं, नवरा बायको झोपी गेले. आणि रात्री 1:30-2 वाजता नवरा झोपलाय, बायको झोपली आणि त्याच्या बाजूला 3 वर्ष वयाची ती मुलगी झोपली आहे, फुटपाथवरतीच झोपलेले. आणि रात्री 1:30-2 वाजता झोपेमध्ये 3 वर्ष वयाची ती मुलगी झोपेमधून खाली पडली आहे. आणि त्या रस्त्यानं 27-28 वर्ष वयाचा एक तरुण मुलगा चालला होता, नशा केलेला, व्यसन केलेली, आणि त्या रस्त्यानं चालला होता. त्या रस्त्यानं त्या बाजूला 3 वर्ष वयाची मुलगी बघितली. काय वाटलं कुणास ठाऊक, त्या मुलीजवळ आला, तिला उचललं. समोर रेल्वेचे जुने डब्बे पडले होते, त्या डब्यांपर्यंत पोरीला नेलं. पोरगी ओरडतीये, रडतीये आणि पोरीचं तोंड दाबायला काही सापडत नाही. म्हणून रस्त्याच्या बाजूला टायरचा एक तुकडा पडला होता, तो तुकडा घेतला, पोरीच्या तोंडात कोंबला. 3 वर्ष वयाच्या पोरीवर बलात्कार केला, तिला तिथंच फेकून दिलं आणि निघून गेला. 4 दिवस पेपरला हेडिंग झाली, टीव्हीला बातमी झाली, डॉक्टर, सगळ्या पोलिसांची यंत्रणा जागी झाली. पोलिसांनी त्या मुलाला पकडलं, उचललं, पोलीस स्टेशनमध्ये आणलं, कोर्टात हजर केलं. आणि त्याला जेव्हा विचारलं की हे कसं केलं, त्याला सांगितलं की मला काहीच आठवत नव्हतं मी कसं केलं. मग म्हटले तू केलंस काय, तर म्हटले मला माहीत नाही, पण गेल्या अनेक वर्षापासून मी व्हाईटनरची नशा करतोय आणि व्हाईटनरच्या नशेमुळे मला समजलंच नाही की मी नेमकं काय करून गेलोय. ही आत्ताची परिस्थिती आहे. म्हणजे मला आठवत नाही, पण तुम्हाला आठवत असेल. कवी प्रदीप 70 वर्षापूर्वी कवी प्रदीपांच्या कविता त्या काळात चालायच्या. कवी प्रदीप लिहून गेले की आज सलामत कोई न घर है, सबको लुट जाने का डर है. हमने अपने वतन को देखा, आदमी के पतन को देखा. आज तो बहनों पर भी हमला होता है, दूर कहीं कोने में मजहब रोता है. रोती है सलमा, रोती है सीता, रोते है कुरान और गीता. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है. डस लिया सारे देश को जहरी नागों ने, घर को लगा दी आग, घर के चिरागों ने. 70 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आज खरं झालंय. ही परिस्थिती त्यामुळे आली आहे, ही परिस्थिती. आणि आज मालेगाव सारख्या शहरामध्ये हे चालू करणं गरजेचं का, याचं कारण असं आहे की मी काही दिवसांपूर्वी ज्यावेळी या भागात कार्यक्रमांना येत होतो, ज्या भागातल्या वेगवेगळ्या भागात येत होतो, त्यावेळी शिरसाट साहेब, आपल्याकडे दारू असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, या खूप किरकोळ गोष्टी आहेत. आज मालेगाव सारख्या परिसरामध्ये कुत्तागुळी नावाचा एक प्रकार आलाय, कुत्तागुळी नावाचा. आणि या प्रकारामधून कोणताही तरुण मुलं बाहेर पडायला तयार नाहीत. आणि हे सगळं करत असताना त्या पालकांचं प्रबोधन झालं पाहिजे, आईचं, वडिलांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि तिथून पूर्वी परिस्थिती अशी होती, म्हणजे आता आम्ही जुन्या नव्या 4G 5Gच्या जमान्यामधले आहोत. तुम्ही सगळे आंतरदेशीय पत्र, कार्ड या जमान्यातली जुनी माणसं आहात. म्हणजे माणसं पूर्वी नुसतं पत्र आलं ना तरी डोळ्यामध्ये पाणी यायचं. म्हणजे नुसतं पत्र, मुलीचं पत्र बापानं वाचलं तरी डोळ्यामध्ये पाणी यायचं. म्हणजे कोणाला बस स्टँडला सोडायला जायचं असलं ना तरी नुसतं डोळे पाणावायचे. आता मुलगी लग्न होऊन बाहेर सासरी जायला निघते तरी डोळ्यामध्ये पाणी येत नाही. म्हणजे लोक स्मशानात बसतात तरी सुद्धा लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही, अशी परिस्थिती आहे. परवा एका अंत्यविधीला आम्ही गेलो होतो, समोर प्रेत जळतंय, आजूबाजूची लोक रडतायत आणि माझ्या बाजूला एक माणूस बसला होता. फेसबुकला ज्या दिवशी आपण एखाद्याचं अभिनंदन करतो ना त्यावेळी 2 बलून्स वरती जातात, आवाज होतो. माझ्या शेजारचा जो बसलेला आहे, मी त्याला बघितलं की समोर प्रेत जळतंय, हा कोणाचं तरी अभिनंदन करतोय. मी म्हटलं अरे काय नेमकं अभिनंदन कोणाचं करतोय. तो म्हटला काय नाही, मेवणीने गाडी घेतली आहे त्यामुळे तिचं अभिनंदन करत होतो. म्हणजे ही परिस्थिती आहे समाजातली. वाईट वाटत नाही कोणाबद्दल, पण अशा वेळी समाज बदलला पाहिजे, निरोगी राहिला पाहिजे, चांगल्या वळणावर गेला पाहिजे. हे वाटणं तुमच्यासारख्या माणसांना वाटावं आणि त्या तुम्ही काम करावं. बरं, केवळ काम करून नाही, समोर उदाहरणं आणून दाखवली तर ही मोठी गोष्ट आहे सर. आणि त्याबद्दल समाज कायम तुमचा ऋणी राहणार आहे. मी मगाशी म्हणत होतो की पालकांनी, शिक्षकांनी हे सांगणं आज वर्गांमधून जाणं गरजेचं आहे. आमच्याकडे जात नाही. म्हणजे पूर्वी शिक्षक येताना लांबून दिसलेत ना तरी मुलं खेळत असली तर घरी पळून जायची.
म्हणजे शिक्षक दिसले तरी मुलं घरात जायची. म्हणजे मोठा माणसं आई वडील घरामध्ये असतील तर कोणी तंबाखू खिशामध्ये ठेवत नव्हतं किंवा चुनापुडी खिशामध्ये ठेवत नव्हतं. आता परिस्थिती अशी आहे की आता बापच पोराकडे चुना मागतोय, अरे माझा संपलाय तुझ्याकडे चुना आहे का, ही परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झाली आहे. म्हणजे छोटंसं पोरग आहे, पोरग घरात खेळतंय, बाप पोराला आवाज देतोय सायंकाळी कामावरून आल्यावर, अरे बाळू जरा इकडे ये. पोरग म्हणतं बाप वडिलांना, बाबा काय झालं. बाप म्हणतो जाय जरा माचीस घेऊन ये. पोरग विचारतोय बाबा कशाला. बाप सांगतो आण सिगरेट पेटवायची आहे. बाप सिगरेट अशी पेटवतोय की बाप जणू काय जशी काय ऑलिम्पिकची मशाल, पोरग असं बघतंय की बाप जणू काय ऑलिम्पिकची मशाल पेटवतोय. आणि मग कानातून दूर नाकातून दूर दुसऱ्या दिवशी तेच पोरग अख्ख्या वर्गात सांगतं आपला बाप म्हणजे एक नंबर जादूगार आहे, सगळीकडून धूर काढतो. आणि मग हेच पोरग जेव्हा म्हातारपणी आईबापाचा धूर काढतं तेव्हा आम्हाला संस्कारांची किंमत कळते की हे सगळं का करायचं, कशा करता करायचं. हे पेरायचं काम तुम्ही करतायत ना, आम्हाला तुमचा सर प्रचंड अभिमान आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतंय आणि आपल्या मातीमध्ये होतंय याचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे. मला माहित नाही की ही प्रेरणा तुम्ही कुठून घेतली, कशी घेतली असेल, पण ही प्रेरणा घेतल्यावर हे जे काम उभं आहे याचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे. मागच्या 1-2-3 वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी माझं मुंबईमध्ये व्याख्यान होतं. मुंबईमधल्या एका मेडिकल कॉलेजला शिवजयंतीचा वक्ता म्हणून मी गेलो होतो आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि व्याख्यान संपल्यानंतर तात्याराव लहाने सर म्हटले की मी काय आता फारसं बोलणार नाही, यशवंत बराच बोलून गेलाय, पण मला असं वाटतं की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. आणि मग सगळ्यांचे प्रश्न विचारल्यावर मी डॉक्टर तात्याराव लहानेंना प्रश्न विचारला होता की सर तुम्ही 2 लाखपेक्षा जास्त रुग्णांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलंय, बरं ते मोफत केलंय, आणि कित्येक रुग्ण आहेत की ज्यांच्या ऑपरेशनची मोजदातही नाही अशी ऑपरेशन तुमच्या माध्यमातून झाले. तर सर हे सगळं ठीक आहे, पण याची प्रेरणा तुमची कशामधून होती. आणि त्यावेळी डॉक्टर तात्याराव लहानेंनी एक प्रसंग सांगितला की म्हटलं मी सरकारी डॉक्टर आहे, सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरला नोकरी पदाला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर सरकारी दवाखाना म्हणजे काय, 10 वाजता येणे, दुपारचं जेवण, सायंकाळी 3-4 वाजता घरी नेहमीप्रमाणे. आणि एके दिवशी 10-10:15 आलो, हॉस्पिटलमध्ये बसलो, 2 पेशंट चेक केले आणि मला काही काम निघालं जायचं होतं. पण त्याच वेळी एक आवाज म्हाताऱ्या स्त्रीचा कानावर आला. त्या स्त्रीचा आवाज ऐकल्यावर मी बघितलं ती स्त्री कोणाला तरी विचारत होती, अरे डॉक्टर आलेत का, डॉक्टर आहेत का इथं. आणि मी ऐकलं की कोण आहात तुम्ही. आणि त्यावेळी ती सांगते की मी डॉक्टरांना भेटायला आली आहे, मला दिसत नाही, मला डॉक्टरांना भेटायचं आहे. आणि तात्याराव लहाने म्हटले अहो आई डॉक्टर मीच आहे, काय काम आहे मला सांगा. म्हटले मला जे डोळ्यानं दिसत नाही मला जरा बघायचं होतं, मला आतमध्ये घेऊन चला. डॉक्टरांनी त्या स्त्रीचा हात धरला, तिला आतमध्ये आणलं आणि तिला सांगितलं थांबा तुमचा डोळा चेक करतो. डोळा चेक केला आणि सांगितलं तुमचा मोतीबिंदू जो आहे ना हा इतका वाढलाय की तुमचं ऑपरेशन होणं 2 वर्षापूर्वी गरजेचं होतं, आज तुम्ही केलेलं नाही, तुम्हाला ऑपरेशन करणं गरजेचं आहे. असं करा मी तात्पुरत्या काही गोळ्या लिहून देतो आणि तुम्ही 10 दिवसामध्ये या, तुमचं ऑपरेशन करून देतो. आणि त्यावेळी ती म्हातारी स्त्री रडायला लागली आणि ती स्त्री सांगायला लागली की डॉक्टर आता जर मी गेले तर पुन्हा काही तुझ्याकडे परत येऊ शकत नाही, तू माझ्या पोरासारखा आहे, तुझा आवाज मला सांगतोय की तू माझा पोरगा आहेस. पण डॉक्टर घरामध्ये 2 मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, पण मी सगळ्यांना सांगते मला दिसत नाही, मला घरी कोणीतरी दवाखान्यात कोणीतरी घेऊन चला. पण डॉक्टर दवाखान्यात कोणी घेऊन जायला तयार नाही आहे. डॉक्टर अहो सगळं जेवायला ताट वाढून येतं पण घरामध्ये कुत्रा पाळलाय नातवांनी आणि तो कुत्रा माझ्या ताटामध्ये जेवतो. आणि ज्यावेळी त्या कुत्र्याच्या डोक्याला हात लागला तेव्हा समजतं की कुत्रा आपल्या ताटामध्ये खातंय, तोपर्यंत कळत नाही. डॉक्टर एवढंच नाही, नैसर्गिक विधी, लघवीला जायचं असलं, विधीला जायचं असलं, मी आवाज देते अरे मला जायचंय, वॉशरूमला जायचंय, बाथरूमला जायचंय, मला घेऊन चला. कोणीतरी सांगतं 5 मिनिटं थांबा, 10 मिनिटं थांबा, आता मला वेळ नाही, आता मला क्लास आहे, आता मला बाहेर जायचंय. डॉक्टर ज्या गोष्टी माझ्या हातामध्ये नाहीये त्या मी थांबवू कशा. पण डॉक्टर तुझ्या हातामध्ये आहे, मला बघता आलं पाहिजे डॉक्टर, नाहीतर मी जगू शकत नाही, पुन्हा येऊ शकत नाही. डॉक्टर तात्याराव लहाने म्हणतात त्या क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी ठरवलं की आता जो पेशंट माझ्याकडे येईल ना त्याला मी परत पाठवणारच नाही, त्याला लगेच ऑपरेशन करणार. मी तात्काळ सांगितलं की उद्याच्या उद्या या आईंचं ऑपरेशन करा, आज यांना इथंच ठेवा, उद्या ऑपरेशन केल्याशिवाय परत पाठवायचं नाही. आणि हा नित्यनेम ठेवला आणि त्या दिवसापासून सातत्यानं ऑपरेशन करायला सुरुवात केली आणि 2 लाखपेक्षा जास्त रुग्णांची ऑपरेशन केलीत. ही कुठूनतरी एखादी अशी घटना येते ज्या घटनेमधून आयुष्याला माणसाच्या विचारांना कलाटणी मिळते. कारण तशीच कलाटणी या संपूर्ण टीमला मिळाली असेल आणि त्या माध्यमातून आपण हे सगळं काम या ठिकाणी करतायत. आपल्या संपूर्ण कामाला मी मनपूर्वक नम्रतापूर्वक शुभेच्छा देतो. मगाशी आतमध्ये बसलेलो असताना म्हणजे जुनी माणसं आहेत, आमची जुनी पिढी आहे आणि ही पिढी शिवचरित्राबद्दल मी सांगण्याऐवजी ते आम्हाला सांगत होते की मालेगाव शहरामध्ये कार्यक्रम आम्ही घेतले, मालेगाव शहरामध्ये अनेक नाटकं, जाणता राजा असेल किंवा इतर सगळ्या नाटकांच्या माध्यमातून विचार ते सांगत होते. खरं तर सर छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडे फक्त केवळ पुतळ्यांना हार घालण्यापुरते आणि जय जयकार करण्यापुरते उरलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये कुठलं व्यसन केलं नाही.
छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान केलं. 14व्या वर्षी त्या युगपुरुषाला 10 भाषा यायच्या, कुठलंही व्यसन नाही केलं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी या मातीमध्ये, महात्मा फुले म्हणजे भारतामधले नव्हे तर त्या काळामध्ये सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे, पण आयुष्यामध्ये कुठलं व्यसन केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष सांगतो की मला एकच व्यसन आहे, ते म्हणजे पुस्तकं वाचण्याचं आहे. ही अशी सगळी आबाळा एवढी माणसं ज्या मातीमध्ये होऊन गेलीत ना, त्या मातीमध्ये तुम्हा आम्हाला, आमच्या मुलांना आपल्याला विचार देणं गरजेचं आहे. मला अनेकदा म्हणतात लोक की तुम्ही शिवचरित्रकार आहात, शिवचरित्रावर काहीतरी सांगा. मी साधं एक उदाहरण शिवचरित्रामधलं सांगतो आणि आपली रजा घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये लढाया खूप आहेत, इतिहास खूप आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आक्रमणं असतील, अनेक शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने शत्रूला दिलेला चकमा असेल, सगळ्या गोष्टी अनेक आहेत. पण मला आवडलेलं शिवचरित्रामधलं एकच उदाहरण आहे, सगळ्यात जास्त आवडतं उदाहरण असं आहे. 6 जून 1674 रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळी एक वकील रायगडावर आला होता. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झिटन. हा इंग्रज वकील आहे आणि त्या इंग्रजांना लिहायची सवय आहे, त्याला डायरी लिहायची सवय आहे आणि त्याच्या डायरीची पानं आजही इंग्लंडमधल्या त्या लंडनच्या म्युझियममध्ये बघायला मिळतात. हा हेनरी ऑक्झिटन असं लिहितो की मी रायगडावर आलोय आणि रायगडावर आल्यावर मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा बघतोय. मी रायगडाच्या पायथ्याशी आलोय, किल्ला बघितला, काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी. अरे जगाच्या इतिहासामध्ये या किल्ल्याला तोडच नाही. म्हणजे या किल्ल्याची रचना अशी आहे की एका वेळी फक्त एक माणूस वरती जाऊ शकतो अशी जागा आहे आणि एवढी भयानक जागा आहे की कोणी जिंकू शकत नाही. अरे जिंकूच शकत नाही. लाखोंचं सैन्य आलं तरी एका वेळी वरती चढू शकत नाही, कारण एका वेळी फक्त एक माणूस वरती जातोय आणि तो विचार करतोय की मला रायगडावर जायचंय. बरं मी जाऊ कसा? पायी जायचं म्हटल्यावर त्रास होणार, घोड्यावर जायचं म्हटल्यावर शक्य नाहीये. मग जायचं कसं? त्यानं पालखी घेतली आहे. पालखीमध्ये हेनरी ऑक्झिटन बसलाय, एक जण पुढे चालतोय, पाठीमागे एक जण आहे आणि हा पालखीमध्ये गोंडा धरून बसलाय. पालखी वर नेली जाते आणि तो डायरी वरती जातानाही लिहितोय आणि निकमसा तो डायरीत लिहितोय की रायगडावर आलोय, किल्ला बघितला. अरे काय किल्ला आहे? सह्याद्रीचे अफाट किल्ले आहेत, 42 गड एका आजूबाजूला आहेत आणि मध्यभागी किल्ला आहे. तो लिहितो आणि तो रायगडाच्या महादरवाजाजवळ आलाय आणि थबकला, क्षणभर थबकला. तो विचार करतोय रायगडाच्या महादरवाजावर 2 हत्ती उभे आहेत. हत्ती? तो विचार करतोय इथं माणसाला वर यायला नीट जागा नाहीये, मग हत्ती आणले कसे? म्हणजे दुसरा रस्ता इथं आहे आणि शिवाजी महाराज कोणाला दाखवत नाहीत. दुसरा रस्ता आहे आणि तो सगळ्यांना विचारतोय की हत्ती आणले कसे? इथं मला वरती यायला अवघड झालं, मग तुम्ही हत्ती कोणत्या रस्त्यानं आणले, कोणत्या वाटेनं आणले, कुठून आणले? तो सगळ्यांना विचारतोय, पण त्याला कोणी सांगत नाही. आणि न राहून त्यानं दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना विचारलं की महाराज मी रायगडावर आलो, रचना बघितली, एका वेळी एक माणूस येऊ शकतो अशी जागा आहे, मग तुम्ही हत्ती आणले कसे, कोणत्या रस्त्यानं आणले, कोणत्या वाटेनं आणले? आणि त्यावेळी शिवाजी महाराज हसायला लागले आणि सांगायला लागले. शिवाजी महाराज म्हटले हेनरी ऑक्झिटन, हे हत्ती मी आज आणले नाहीत. म्हटले मग हेनरी ऑक्झिटन, राज्याभिषेक करायचा हे मी आज ठरवलं नाही, हे मी 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं की आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे. आणि त्याच वेळी मला माहिती होतं की 10 वर्षानंतर जर आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर आपल्याला 10 वर्षानंतर हत्ती लागतील आणि म्हणून हत्तीची लहान लहान पिल्लं मी पालखीत घातली, ती पालखीत घालून रायगडावर आणली, रायगडावर लहानाची मोठी केली आणि ती आज मोठे हत्ती बनून इथं रायगडावर उभे आहेत. म्हणजे ज्याला आम्ही आमचा बाप म्हणतो तो शिवाजी राजा 10 वर्ष पुढचं नियोजन करतोय. आम्हाला किमान समाजाचं नसेल, आम्हाला किमान मातीचं नसेल तर आपल्या आरोग्याचं पुढच्या काही वर्षाचं नियोजन करावं लागेल आणि ते करायचं काम हे तुमच्या माध्यमातून सुरू आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. आपण मला बोलवलं त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. खरं तर सर, आम्ही आईवडील नसणाऱ्या अनाथ मुलांकरता काम करतो. मी मूळचा देवळा तालुक्यातला आहे. पुण्यामध्ये SSPMS कॉलेजला MBAला लेक्चरर आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटला सिलेबस कमिटीला सदस्य म्हणून काम करतो. त्याचसोबत संपूर्ण देशभरामध्ये शिवचरित्रावर आणि मोटिवेशनल ट्रेनिंग सेशनसाठी व्याख्यानाच्या निमित्तानं जात असतो. पण हे सगळं करण्याचा उद्देश हाच आहे की काहीतरी मानधन मिळावं याकरता नाही. तर आज रोजी माझ्याकडे आईवडील नसणारी 128 अनाथ मुलं आहेत. माझ्या 3 मुलींची लग्न झालीत आणि मला 2 नातूसुद्धा आहेत. हे मागच्या 10 वर्षामधलं आमचं अविरतपणे चालणारं काम आहे. पण वाईट याच्या गोष्टीचं वाटतं की आमच्याकडे जी 128 मुलं आहेत त्यामधली किमान 40% मुलं जी अनाथ झालीत ही गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता या 2च गोष्टींमधून झाली. तर मी फार लांबचं उदाहरण देत नाही, पण पलीकडे आपलं लोहनेर म्हणून गाव आहे. लोहनेर सटाणा तालुक्यात, देवळा तालुक्यामधलं लोहनेरमधली एक मुलगी त्रिवेदी कुटुंबातली, हे संभाजीनगर औरंगाबादला दिली आहे. लग्न झालं, गुन्ह्या गोविंदानं संसार चाललाय, 2 मुलं झालीत. म्हणजे 5 वर्ष वयाचा मुलगा आणि 3 वर्ष वयाची मुलगी आहे.
दोन्ही मुलं. आणि काय झालं काय माहित नाही, नवरा रोज दारू पिऊन येतोय, बायकोला मारतोय, दारू पिऊन येतोय, बायकोला मारतोय, आणि नशेमध्ये शेतामध्ये घर आहे. आणि एके दिवशी रात्री मुलगा झोपलाय 5 वर्ष वयाचा, 3 वर्ष वयाची मुलगी झोपली आहे, 9ही कुटुंब झोपलेत. आणि रात्रीच्या दारूच्या नशेमध्ये बाप दारू पिऊन आलाय, आणि दारूच्या नशेमध्ये या बापानं आईचा गळा चिरलाय आणि घर सोडून निघून गेलाय. आणि घराला बाहेरून कुलूप लावलंय. 3 दिवस झाले ही 2 लहान लहान पोरं आईच्या प्रेताजवळ बसून आहे. ज्यावेळी बाहेर वास जायला लागला, दरवाजा का उघडत नाही ही लोक बघायला लागली. आणि त्यावेळी कोणता दरवाजा तोडला, आतमध्ये बघितलं त्या आईचा पार वास येत होता, रक्त वाहत आहे सगळीकडं. 5 वर्ष वयाचा मुलगा आणि 3 वर्ष वयाची मुलगी आईच्या प्रेताजवळ बसून आहे. काय बोलावं कळत नव्हतं. आज परिस्थिती अशी आहे की तो बाप सेंट्रल जेलला आहे, आई निघून गेली आहे, आईला मुलांना सांभाळायला कोणी नाहीये. मागच्या 1 महिन्यापूर्वीपासून आम्ही त्या मुलीचं किमान बँकेत अकाउंट उघडावं याकरता फिरतोय, पण कोणत्याही बँकेमध्ये खातं उघडलं जात नाही. कारण RBIच्या नियमानुसार रक्ताच्या नात्यामधलं जर कोणी नसेल तर अल्पवयीन मुलांचं अकाउंट उघडलं जात नाही, खातं उघडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं याचा जेव्हा आपण विचार करतो, हे केवळ व्यसनाधीनतेमुळेच झालं. कुटुंब उद्ध्वस्त आहे, समाज उद्ध्वस्त होतोय, आणि अशा वेळी समाजाला आधार द्यायचं काम हे आपल्या माध्यमातून होतंय. याचं मी ऋण व्यक्त करतो. समाजाप्रती पे बॅक टू सोसायटी ज्याला आपण म्हणतो ते हेच आहे, आणि हेच खऱ्या अर्थानं आपलं काम विचार पुढे घेऊन जाईल हा विश्वास देतो. आणि या ठिकाणी थांबत असताना मी सर्व टीमला या ठिकाणी सांगतो, मी सांगत नाही पण एक आपण जे काम करतायत त्या कामाबद्दल एक कवी कदाचित लिहून गेला आहे. एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला. सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा हमारा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक